Okay, in this waterway, we have to see harbors, ports, and docks. Okay, so types of harbor: natural harbor, semi-natural harbor, artificial harbor. Types of ports: major, intermediate, minor, and types of docks: wet dock and dry dock. Okay, so we have to see in detail. The first thing, that is harbors. Okay, definition of harbor. Harbor is a place of security and comfort, a small bay in other sheltered part of an area of water, usually well protected against the waves and strong currents, and deep enough to provide anchorage for ships and other craft. It is also place where port facility are provided, example accommodation for ships and cargo handling facilities. The term port or seaport normally includes the harbor and the adjacent town or city suitable for loading goods. Okay, so harbor. So harbor means एक शेल्टर किंवा एक निवारा जिथं आपण आपल्या जे काही शिप आहेत, वेसल आहेत, मोठमोठ्या बोटी आहेत त्या आपण काय करू शकतो, अकोमोडेट करू शकतो. म्हणजे काय करू शकतो, तिथं पार्क करू शकतो. थोडक्यात काय, आपण जशी आपली वाहनं पार्क करतो तसंच आपल्याला काय करायचे, ज्या काही मोठमोठ्या वेसल आहेत, ज्या मोठ्या बोटी आहेत, जहाज आहेत, ते फक्त आपल्याला तिथे काय करायचे, अकोमोडेट करायचे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये हार्बर म्हणजे काय, तर अशी स्पेस की जो निवारा प्रोव्हाइड करतो कुणाला, बोटिंगला, जहाजाला किंवा वेसलला, जे काही मोठ्या मोठ्या आहेत. बरोबर. मग आता याच्यामध्ये टाइप्स आहेत. पहिला कुठला आहे, नॅचरल, सेमी नॅचरल अँड आर्टिफिशियल. ओके, आता बघा याच्यात तुम्ही जसं की या पिक्चर मध्ये बघू शकताय, दिसतंय सगळ्यांना. ओके, इज इट विजिबल टू ऑल ऑफ यू? Yes, sir. ओके. ओके, आता या दुसऱ्या पिक्चर मध्ये बघा, हे नॅचरल हार्बर आहे. ओके, नॅचरल हार्बर आहे आणि याच्यामध्ये आपण ज्या काही आपल्या बोटी असतील, जहाज असतील, ते इथं पार्क करू शकतो किंवा अकोमोडेट करू शकतो. बरोबर आहे. पण हे नॅचरल आहे. नॅचरली काय आहे की इथं जो सगळा काही भाग आहे तो नॅचरली प्रोटेक्टेड आहे. म्हणजे याच्या सगळ्या बाजूनी काय नॅचरली प्रोटेक्शन आहे. म्हणजे जे काही डोंगर वगैरे आहेत ते नॅचरल आहे. बरोबर. आणि या दुसऱ्या म्हणजे पहिल्या पिक्चर मध्ये जे बघतोय आपण, हे जे ब्रेक वॉटर बांधलेलं आहे, 1 मिनिट, आय विल टेक द अनोटेशन. हे बघा, हे जे ब्रेक वॉटर जे बांधलेलं आहे ते आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड आहे. बरोबर आहे. मग याला आपण काय म्हणू शकतो, आर्टिफिशियल हार्बर आणि नॅचरल हार्बर. आता हार्बर म्हणजे काय, तर जिथं आपल्याला बोटींना, जहाजांना किंवा जे काही मोठ्या वेसल आहेत त्यांना निवारा प्रोव्हाइड करायचा आहे. बरोबर आहे. मग हा कशापासून निवारा असतो, जर एखाद्या वेळेस जर समुद्रामध्ये एखादं वादळ आलं किंवा सुनामी सारखी परिस्थिती निर्माण झाली, तर आपल्या ज्या काही बोटी वगैरे आहेत त्या व्यवस्थित राहायला पाहिजे, किंवा जे काही कायम लाटा चालू असतात, बरोबर आहे, त्या वेव्ज आहेत त्या कायम कायम असतात, समुद्रामध्ये येत असतात. बरोबर. त्याच्यापासून संरक्षण व्हावं यासाठी आपण या प्रकारचा हार्बर तयार करतो. तयार केला तर तो आर्टिफिशियल, आणि जर तो खरंच नॅचरल असेल तर तो त्याला कुठल्याही प्रकारे आपल्याला तयार करायची गरज नाहीये. आणि दुसरी गोष्ट काय असते याच्यामध्ये, सेमी नॅचरल. सेमी नॅचरल म्हणजे काय, एक दोन बाजू नॅचरली अवेलेबल असतील आणि तिसरी बाजू आपण कन्स्ट्रक्ट करू. ओके, कुठले कुठले तीन टाईप आहेत, नॅचरल, सेमी नॅचरल अँड आर्टिफिशियल. ओके, व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? Yes. ओके, आता हे हार्बर झाले. ओके, आता पोर्ट. ओके, हार्बर, पोर्ट आणि डॉक. पोर्ट सगळ्यांनी शब्द ऐकला याच्या आधी, कुठं कुठं ऐकलाय तुम्ही पोर्ट? पोर्ट म्हणजे काय, यस, पोर्ट म्हणजे काय, बरोबर आहे, बंदर. हा, हार्बर म्हणजे काय, आणि डॉक म्हणजे काय. ओके, आता आपल्याला काय काय बघायचं बघा. पहिली गोष्ट हार्बर, नेक्स्ट पोर्ट, आणि तिसरी गोष्ट डॉक. बरोबर. आता हे डॉक, हार्बर आणि पोर्ट यांचे अर्थ हे अप्रॉक्सिमेट सेम आहे, पण याचं जे मिनिंग आहे पर्टिक्युलर, तो जो शब्द वापरलेला आहे तो
वेगळ्या फंक्शनसाठी वापरलेलं आहे. ओके, आता पोर्ट बघा, पोर्ट म्हणजे काय? अ प्लेस वेअर शिप्स मे राईड सिक्युअर फ्रॉम स्टॉर्म्स. ओके, अ हार्बर टाउन or city where ships may take on or discharge cargo. Port or commercial places along the coastal line that are used for import and export of goods and cargo from the country to another. It is an installation that has been built around a harbor with facilities for loading and unloading such vessels. Port are transport hubs for trade and are usually built near the natural harbor. आता बघा, हे लास्टचं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. पोर्ट्स आर ट्रान्सफर हब्स फॉर ट्रेड अँड युजली बिल्ड नियर द नॅचरल हार्बर. आता तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, बस स्टँड सगळ्यांनी बघितलंय, बरोबर आहे. बस स्टँड मध्ये आपण बस पार्क करतो का रे? म्हणजे जर आपल्याला आता समजा आपल्या सगळ्या झालेत, त्या बसच्या फेऱ्या सगळ्या झालेल्या आणि आपल्याला बस तिथे पार्क करायची, तर आपण स्टँड मध्ये करतो का? कुठं करतो? नाही. यस, कुठं करतो? डेपो, बरोबर आहे. बस डेपो मध्ये आपण सगळ्या बस पार्क करतो, बरोबर आहे. आणि जर आपल्याला उद्यासाठी गरज असेल तर आपण काय करतो? सकाळी जाऊन तिथनं बस घेऊन उद्याचं जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे ते करतो, बरोबर. त्याच पद्धतीनं काय, डेपो म्हणजे काय असणार आहे? आपला हार्बर. आणि पोर्ट काय असणार आहे? जिथं लोडिंग होतं, अनलोडिंग होतं. दुसरी गोष्ट, जे काही ट्रेड आहेत, ट्रेड कुठले कुठले, इम्पोर्ट एक्सपोर्ट, जे इंटरनॅशनल ट्रेड आहे ते सगळे कुठं होणार आहे? पोर्टवरती. आणि जर अकोमोडेशन पाहिजे असेल त्या वेसलला, जहाजाला जर आपल्याला पार्क करायचं असेल तर कुठं करणार? हार्बरमध्ये. व्हेरी गुड, समजलं सगळ्यांना? आणि नेहमी लक्षात ठेवायचं, हे जे पोर्ट आहेत हे पोर्ट कुठं आपण कन्स्ट्रक्ट करतो? नियर द नॅचरल हार्बर. आणि पोर्ट वरती आपण काय करत असतो? लोडिंग, अनलोडिंग आणि सगळ्यात महत्वाचं काय, जे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं जास्तीत जास्त ते कुठं होतं? पोर्ट वरती. जे इंटरनॅशनल ट्रेड आहेत ते आपण कुठं करतो? पोर्ट वरती. आता वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट तुम्ही ऐकले असतील, एखादं एक्झाम्पल? बंदर, कुठलंही बंदर असू द्या, हा, कुठलं एखादं एक्झाम्पल? यस, कोण सांगताय? कोलकाता. गांधीजींनी कुठं आंदोलन केलं होतं रे? ओके, ठीक आहे, मला एखादं एक्झाम्पल परत सांगा. ओके, ओके, ठीक आहे. जसं की आता तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकताय, हा, या प्रकारचं काय असतं? पोर्ट असतं, बरोबर आहे. आणि इथं जे आहे ते या प्रकारच्या जहाजा काय केल्या जातात? लोडिंग किंवा अनलोडिंग केल्या जातात, बरोबर आहे. जे काय मटेरियल आहे, जे काय मोठमोठ्या शिप आहेत, वेसल आहेत, त्या इथं काय करतात? लोडिंग किंवा अनलोडिंग करण्याचं काम या पोर्टवरती केलं जातं. समजलं सगळ्यांना? यस, समजलं? येस सर. Next, dock. The term dock, it is an artificial enclosed basin into which vessels are brought for inspection and repair. A dock is a place usually man-made area of enclosed water where ships are loaded, unloaded or repaired. Originally, it denotes an area of water that can accommodate a ship and can be closed off by locks, allow regulation of the water level. It also means a space between two wharves or piers for the mooring of ships. मूर करणे म्हणजे काय? तर ती शिप बांधून ठेवणे, अँकर करणे. मूरिंग म्हणजे काय? ती बांधून ठेवणे. ओके, तर आपण इथं डॉक मध्ये ती शिप किंवा वेसल जे काय आहे ते आपण इथं बांधून ठेवू शकतो. ओके, तुम्हाला पिक्चर दाखवतो त्याचा. ओके, दिस इज एक्झाम्पल ऑफ ड्राय डॉक. आता डॉक मध्ये दोन टाईप आहेत, कुठले कुठले? वेट डॉक अँड ड्राय डॉक. ओके, आता इथं जे दिसतंय ते आपल्याला ड्राय डॉक आहे, इथं कुठल्याही प्रकारचं पाणी नाहीये. ओके, आता पहिली गोष्ट बघा, याला डॉक का म्हणलेलं आहे? तर इथं आपण काय करतो? पहिली गोष्ट, ज्या काही शिप आहेत त्या सगळ्या इन्स्पेक्ट करतो. ओके, जर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मेंटेनन्सची गरज असेल तर तो मेंटेनन्स आपण इथं करतो. ती जी काही शिप आहे ती रिपेअर करतो आणि परत मग आपण इथून
घेऊन जाऊ शकतो. ओके, म्हणजे पहिली गोष्ट इथं काय करतो आपण, मेंटेनन्स. दुसरी गोष्ट काय की इथं आपण लोडिंग अनलोडिंग सुद्धा करू शकतो. लोडिंग अनलोडिंग करू शकतो. जे काय मॅन मटेरियल गुड्स जे काय असेल त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, लोडिंग अनलोडिंग करू शकतो आणि इथून आपण पाठवू शकतो. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ ड्राय डॉक. ओके, आता हे बघा, हे एक्झाम्पल कशाचं आहे, वेट डॉकचं. ओके, इथं काय केलं जातं बघा, इथं तुम्हाला सगळंच दिसतंय. हा, इथं लोडिंग अनलोडिंग केलं जातं. दुसरी गोष्ट इथं इन्स्पेक्शन केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं काय की इथं आपण बोट अकोमोडेट करू शकतो. बरोबर आहे, येते सगळ्यांच्या लक्षात. वॉटरवे मध्ये आपण काय काय बघितलं, फर्स्ट थिंग हार्बर. ओके, नेक्स्ट पोर्ट अँड डॉक्स. ओके, हार्बर मध्ये किती टाईप आहेत, 3 टाईप. कुठले कुठले, व्हेरी गुड, नॅचरल, सेमी नॅचरल अँड आर्टिफिशियल. अँड डॉक, वेट डॉक अँड ड्राय डॉक. व्हेरी गुड. ओके, आपण वॉटरवेच्या ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघितलं. नाही. Okay, is it visible to all of you? Yes, sir. Advantages and disadvantages. First thing, no need of constructing tracks. सगळ्यात महत्वाचं काय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला ट्रॅक कन्स्ट्रक्ट करायला लागत नाही. बरोबर आहे, म्हणजे तिथं आपला सगळा मेंटेनन्स जो आहे तो सगळा निघून जातो, कारण का तयारच करत नाही तर त्याला मेंटेनन्सची काय करायचं. बरोबर आहे, म्हणजे इथं आपल्याला इनिशियल कॉस्ट जी आहे ट्रॅक तयार करण्यावरती ती आपल्याला इथं इन्व्हेस्ट करायला लागत नाही. दुसरी गोष्ट काय, इट इज अ स्लो. ओके, याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज काय आहे, ऍडव्हान्टेज झालं की आपल्याला कुठल्याही प्रकारचा ट्रॅक तयार करायला लागत नाही, पण डिसएडव्हान्टेज काय आहे की हा स्लो आहे ॲज कम्पेअर टू रोडवे, रेल्वे अँड एअरवे. सगळ्यात स्लो म्हणलं तर कुठलं आहे, वॉटरवे. सगळ्यात फास्ट म्हणलं तर एअरवे. व्हेरी गुड. नेक्स्ट, इट रिक्वायर्स चीप मोटिव्ह पॉवर. दिस इज ॲडव्हान्टेज. आता सगळ्यात महत्वाचं काय तर जे हॉलिंग करण्यासाठी, ओढण्यासाठी याला जी पॉवर लागते ती सगळ्यात कमी लागते ॲज कम्पेअर टू अदर वे. ओके, जे काही आपले वे आहे त्याच्या कम्पॅरेटिव्ह याच्यामध्ये जे काय हॉलिंग करण्यासाठी जी काय पॉवर लागते ती कमी लागते ओढण्यासाठी. ओके, म्हणजे ओढण्यासाठी याचा अर्थ काय की आपलं जे काही मटेरियल आहे ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. ओके, नेक्स्ट, स्टॉर्म कॅन कॉज ग्रेट लॉस. आता सगळ्यात जास्त महत्वाचं काय की जर एखादं वादळ आलं, एखादे सुनामी सारखी परिस्थिती निर्माण झाली तर जास्तीत जास्त कुणाला लॉस होणार आहे, वॉटरवेला. जर वादळ आलं तर डायरेक्ट लॉस कुणाचा होतोय, वॉटरवेचा. ओके, डिसएडव्हान्टेज आहे. चीपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय ॲडव्हान्टेज की सगळ्यात स्वस्त मार्ग म्हणला तर कुठला आहे, वॉटरवे, आणि सगळ्यात महाग एअरवे. व्हेरी गुड. नेक्स्ट, इट इज युजफुल अलॉंग पर्टिक्युलर रूट्स. ओके, आता डिसएडव्हान्टेज काय आहे की याचे पर्टिक्युलर रूट आहे. ओके, म्हणजे काय, जिथं समुद्र किनारा आहे तिथंच आपण काय करू शकणार आहे, वॉटरवे करू शकणार आहे, किंवा जिथं मोठमोठ्या नदी आहेत किंवा कॅनॉल आहेत अशा ठिकाणीच आपण काय करू शकणार आहे, वॉटरवे थ्रू ट्रान्सपोर्टेशन करू शकणार आहे. बरोबर आहे, म्हणजे याचे पर्टिक्युलर रूट आहे. त्या रोड सारखं फ्लेक्झिबल नाही आहे. बरोबर आहे. ओके, दिस इज डिसएडव्हान्टेज. ओके, नेक्स्ट, इट प्रोव्हाइड्स इफिशियंट मोड ऑफ डिफेन्स. ओके, आता डिफेन्ससाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, हा मोड आहे. आता जसं की तुम्ही बघताय रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ब्लॅक सी मध्ये किंवा रशियाने युक्रेनला कुठल्या कुठल्या बाजूने कसं कसं घेरलेलं आहे. बरोबर आहे, कुठल्या कुठल्या शिप्स त्यांनी तैनात केलेले आहेत, काय केलेलं तुम्ही दररोज ऐकत असाल. म्हणजे काय तर इट प्रोव्हाइड्स इफिशियंट मोड ऑफ डिफेन्स. ओके, नेक्स्ट, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. आता मेंटेनन्स कॉस्ट हाय कुणाची असणार आहे, आपण ट्रॅक तर तयार करत नाहीये. बरोबर आहे, मग कुणाची असणार आहे, ज्या काही मोठमोठ्या आपल्या वेसल आहेत, शिप्स आहेत, तर त्या जेवढ्या मोठ्या आहेत
तुम्ही आता बघितलं असेल किती बल्क अमाऊंट मध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. हा, तुम्ही कधी कधी ऐकलं पण असेल की एखाद्या शिपमध्ये बिघाड झाल्यामुळं पूर्ण क्रूड ऑइलचा जो लेअर आहे तो समुद्रावरती साचलेला आहे, बरोबर आहे. मग किती बल्क अमाऊंट मध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन करत असतो. एवढ्या मोठ्या बल्क अमाऊंट मध्ये ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर तेवढे मोठे जहाज पण तयार करायला लागणार आहे, बरोबर आहे. आणि जेवढे मोठे जहाज आहे तेवढं त्याचं मेंटेनन्स जास्त आहे. ओके, त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट ही कशी आहे, हाय. ओके, इट हेल्प्स इन ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज. आता सगळ्यात महत्वाचं काय, जिथं पोर्ट आहेत, हार्बर आहेत किंवा डॉक्स आहेत, तिथला जो एरिया आहे तो काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे, बरोबर आहे. जिथं वॉटरवे अवेलेबल आहे तिथलं इंटरनॅशनल ट्रेड हे वाढणार आहे. जास्तीत जास्त इंटरनॅशनल ट्रेड हे कुठल्या वेनी होतं, वॉटरवे. ओके, म्हणजे काय, जिथं वॉटरवे अवेलेबल आहे त्या भागाची जी काही डेव्हलपमेंट आहे ती फास्ट होणार, बरोबर आहे. ओके, इट हॅज लिमिटेड कनेक्टिव्हिटी. आता हे डिसएडव्हान्टेज आहे. लिमिटेड कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, की जिथं समुद्र किनारा आहे किंवा कॅनॉल आहेत, मोठमोठ्या नद्या आहेत, तिथंच आपण फक्त हे वॉटरवेने ट्रान्सपोर्ट करू शकणार आहे, बरोबर आहे. बाकीच्या ठिकाणी करू शकणार आहे का, नाही करणार. म्हणून हे काय, इट हॅज लिमिटेड कनेक्टिव्हिटी. दिस इज डिसएडव्हान्टेज. ओके, नेक्स्ट, एअरवेज. ओके, so last, that is airways. Types of airport. First one is international airport, domestic airport and military aerodromes. Okay, types of airfield, flexible and rigid. जे की फ्लेक्झिबल आहे बिटुमिनस पासून तयार करतो आणि रिजिड आहेत ते सिमेंट कॉन्क्रीट पासून. आपण रोडवरती बघितलेलं आहे रोडच्या वेळेस, रिजिड पेवमेंट अँड फ्लेक्झिबल पेवमेंट, बरोबर. आता बघा, आपल्याला याच्यात महत्वाचं काय, इंटरनॅशनल एअरपोर्ट, डोमेस्टिक एअरपोर्ट अँड मिलिटरी एरोड्रोम्स. आता सगळ्यात महत्वाचं काय, इंटरनॅशनल एअरपोर्ट. कोणी कोणी बघितलं इंटरनॅशनल एअरपोर्ट, बघितलं, व्हेरी गुड. आता जिथं तुम्हाला देशातल्या देशात ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे किंवा तुम्हाला स्वतःला जायचं आहे, हा, त्यावेळेस तुम्ही कुठल्या एअरपोर्टला जाणार, डोमेस्टिक, बरोबर आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला देशातल्या देशात तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर ते डोमेस्टिक एअरपोर्ट झालं. आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्टवरती जावं लागेल. आपल्या इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे, ओके, आपल्या महाराष्ट्रात कुठे, मुंबई. ओके, पुण्याला आहे, नाही, बरोबर. ओके, मुंबईच्या एअरपोर्टचं नाव काय, छत्रपती शिवाजी महाराज. व्हेरी गुड, ठीक आहे. तर जे काही हे तुम्ही एअरपोर्ट बघताय, इंटरनॅशनल एअरपोर्ट, तुम्ही एकदा भेट देऊन या. किती ह्यूज स्ट्रक्चर आहे किंवा कुठल्या पद्धतीने बनवलेलं आहे. ओके, खूप मोठं आपल्या इथं एअरपोर्ट बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ज्या वेळेस तुम्हाला एक देश सोडून दुसऱ्या देशात जायचं असतं तर फक्त तुम्हाला कुठं जायला लागतं, इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आणि जर तुम्हाला देशातल्या देशात ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर डोमेस्टिक एअरपोर्ट. ओके, आता त्याच्यात दुसरी गोष्ट काय, की तिसरा टाईप आहे तो काय, मिलिटरी एरोड्रोम. आता तुम्ही बघितलं असेल, आता सध्या युद्ध चालू आहे, बरोबर आहे, रशिया आणि युक्रेन, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला सिव्हिलियन त्यांच्या एअरक्राफ्ट मधून गेलेले दिसतील का रे, जे काही पब्लिक आहे नॉर्मल ते त्यांच्या जे काही मिलिटरी एरोड्रोम्स आहेत किंवा एअरक्राफ्ट आहेत त्याच्यातून जातील का, नाही जाणार. म्हणजे काय, त्यांचं जे एअरपोर्ट आहे ते सगळं काय आहे, वेगळं आहे, बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या एअरपोर्टवरती सिव्हिलियन किंवा जे काही नागरिक आहेत ते जाऊ शकत नाही, बरोबर आहे. ते त्यांचं जे काही एअरपोर्ट आहे किंवा त्यांचे जे एअरक्राफ्ट आहेत, लढाऊ विमानं आहेत, ते सगळं वेगळं असणार. ओके, म्हणजे काय, जे काही मिलिटरी एरोड्रोम्स आहेत तिथे सिव्हिलियनचा संबंध येतील. पण 3 टाइप्स आहेत, कुठले कुठले, इंटरनॅशनल, डोमेस्टिक अँड मिलिटरी एरोड्रोम्स. व्हेरी गुड. Okay, we'll see advantages and disadvantages. First advantage, it does not require a track. First, सगळ्यात महत्त्वाचं काय,
की आपल्याला ट्रॅक बनवायची गरज नाहीये, बरोबर आहे. जसं रोडवेमध्ये किंवा रेल्वेमध्ये आपल्याला ट्रॅक बनवायला लागतं, तसं एअरवेमध्ये ट्रॅक बनवायची गरज आहे का? नाहीये. इट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह, दिस इज अ डिसएडव्हान्टेज. आता इथं ट्रॅक जरी बनवायला लागत नसला तरी सगळ्यात महागडा कुठला वे? एअरवे. ओके. आणि सगळ्यात स्वस्त वॉटर. व्हेरी गुड. ओके. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इट इज युजफुल इन मिलिटरी ॲक्टिव्हिटीज. ओके. किती आता महत्वाचं आहे किंवा किती उपयोग होतो आता तुम्ही बघितलं असेल, रिसेंट सगळं चालू आहे. हां, मे बी आता ह्याच्यातनं काय परिस्थिती तयार होते कुणालाच माहिती, बरोबर. पण डायरेक्ट रशिया कसं याच्यावरती युक्रेनवरती हल्ला करते हां, एअरवेजनी तुम्ही बघताय. ओके. जर त्यानं फुल फोर्सने हमला केला किंवा जे काही त्यांचे बाकीचे शस्त्र जर यूज केले तर काय परिस्थिती तयार होईल तुम्हाला पण माहिती आहे. ओके. तुम्ही दररोज न्यूजवरती ऐकताय. ओके. सो इट इज व्हेरी युजफुल फॉर मिलिटरी ॲक्टिव्हिटीज. नेक्स्ट, कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज हाय फॉर एअरपोर्ट अँड एअरक्राफ्ट्स. ओके. जर तुम्हाला खरंच एअरपोर्ट बघायचं आहे तर एकदा मुंबईला जावा आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा की किती ह्यूज अमाऊंटमध्ये पैसा खर्च झाला असेल. ओके. म्हणजे आपल्याला तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायची गरज लागते, बरोबर आहे. जर एअरवेज आपल्याला व्यवस्थित चालू ठेवायचे असतील किंवा तयार करायचे असतील तर काय करायला लागतं? पहिली गोष्ट एअरपोर्ट कन्स्ट्रक्ट करायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट काय, जे काही विमानं आहेत, एअरक्राफ्ट्स आहेत, ते सुद्धा आपल्याला काय करायला लागतं? तयार करायला लागतं, बरोबर आहे. आणि त्याची जी इनिशियल कॉस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ती ह्यूज आहे, जास्त आहे. ओके. सो इनिशियल कॉस्ट सगळ्यात महत्त्वाची जास्त आहे. दिस इज अ डिसएडव्हान्टेज. ओके. नेक्स्ट, फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ॲज यू नो, सगळ्यात फास्ट मोड कुठला आहे? एअरवेज. ओके. दिस इज ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट, फ्युएल कन्झम्पशन इज हाय. आता तुम्ही बघितलं असेल, जास्तीत जास्त फ्युएल कुठं लागतं? एअरवेजमध्ये. ओके. जर विमानातलं फ्युएल जर मध्येच संपलं, असं होत नाही कधी, पण होतं का असं? नाही होत. म्हणजे जास्तीत जास्त फ्युएल कुठं लागतं? व्हेरी गुड. जर जहाजातलं किंवा ट्रेनमधलं किंवा एखाद्या मोठ्या व्हेकलमधलं जर फ्युएल संपलं तर त्याचं काय होतं का? काय होत नाही, तिथंच थांबेल. ओके. गुड. कुठे गेलं आपलं? इट इज अ पॉवरफुल मीन ऑफ अटॅक. ओके. सो आपण अटॅक ऐवजी इट इज अ पॉवरफुल मीन ऑफ ट्रान्सपोर्टेशन घेऊया. अटॅक आपल्यावर कोणाला करायचं नाही. ओके. नेक्स्ट, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय फॉर एअरक्राफ्ट. आता जसं त्याची इनिशियल कॉस्ट जास्त आहे ना, ते विमान किंवा जे काही एअरपोर्ट आहे ते तयार करायला जेवढी इनिशियल कॉस्ट जास्त लागते तेवढंच मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त. ओके. नेक्स्ट, इट हेल्प्स इन एरियल फोटोग्राफी. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळेस आपल्याला एखादा मोठ्या भूभागाचा सर्वे करायचा असतो त्यावेळेस आपल्याला हे कशी मदत करतं की एरियल फोटोग्राफी हा सर्वेचा एक प्रकार आहे. ओके. एरियल फोटोग्राफी, त्यावेळेस आपण विमानातून काय करतो की प्रत्येक त्या भूभागाचे फोटो काय करतो? कॅप्चर करतो आणि एरियल फोटोग्राफी करतो आणि त्याच्यावरून सर्वे करतो. ओके. त्यावेळेस आपल्याला हेल्प होते. ॲक्सिडेंट कॉजेस हाय लॉस. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, एकतर विमानामध्ये ॲक्सिडेंट होऊ नये, झाला तर काय होतं हे तुम्हाला माहिती. ओके. म्हणजे ॲक्सिडेंट कॉजेस ह्यूज लॉस. इतर कुठल्या ॲक्सिडेंटपेक्षा विमानाचा लॉस हा जास्त असतो. ओके. समजलं सगळ्यांना? यस. सर ऑनलाईन. समजलं सर. ओके. व्हेरी गुड. सो विल मूव टुवर्ड्स next type. Okay, so our transportation ways are over, so we'll move towards bridges. One.
तर ते बॅकचे दाखवता का स्क्रीनशॉट काढायचे Yes. ते वेज वॉटर वेज पासून दाखवता का स्क्रीनशॉट काढायचे राहिले Okay, I will provide that link to your teaching diary. You just take whatever you want from that teaching diary. Okay. ओके So we have to complete our syllabus within time. So we need to finish our all syllabus. Okay, सगळ्यांना समजले? Yes. Okay, good. So we'll move towards next part, that is bridges. Okay, introduction. Bridge is a structure built to span physical obstacle. स्लाइड नाही चेंज झाली One. Okay, is it visible? येस All of you visible? येस Okay. Okay, introduction. Bridge is a structure built to span physical obstacles such as a body of water, valley, or road for the purpose of providing passage over the obstacle without closing the gap below. Bridge building is not a new science. The sophistication in bridge building technology has been developing since the human civilization. Okay, जसं की आता तुम्ही या पिक्चर मध्ये बघताय, हे पहिला पिक्चर दाखवते ते काय आहे, ब्रिज आहे जे की छोटा बांधलेला आहे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये पण बघताय की एकदम लॉंगेस्ट ब्रिज आहे, बरोबर आहे. तर ब्रिज हे या पद्धतीनं असतं, बरोबर. आता ब्रिजची डेफिनेशन काय बघा. Bridge is a structure built to span physical obstacles such as body of water, valley or road. Okay, म्हणजे जिथं वॉटर आहे, जसं की नदी आहे किंवा एखादी व्हॅली आहे, दरी आहे, अशा ठिकाणी आपण काय करतो की ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो आणि त्याच्यावरून एक पॅसेज प्रोव्हाइड करतो ट्रान्सपोर्टेशनसाठी, बरोबर आहे. मग आता ब्रिज आणि डॅम मध्ये काय फरक आहे? डॅम डॅम मध्ये वॉटर स्टोरेज केलं जातं व्हेरी गुड. हां, ऑफलाईन वाले, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ब्रिज अँड डॅम्स? Which connects the gap between lakes and the dam store water. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की जो काही आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो, त्याच्या खालचा जो गॅप आहे तो आपण क्लोज करत नाही ब्रिजमध्ये, बरोबर आहे. आणि डॅम मध्ये आपण काय करतो, तो गॅप जो आहे तो क्लोज करतो जेणेकरून वॉटर स्टोर होईल, बरोबर आहे. हा डिफरन्स आहे. ओके, आणि डॅम वरून पण आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, पण तिथं आपण सध्या जिथं आता आपले उजनी डॅम वगैरे आहे त्याच्यावरून आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो का? करू शकतो, पण सिक्युरिटी पर्पजसाठी आता तिथून ट्रान्सपोर्टेशन बंद असतं, बरोबर आहे. किंवा आपण जे केटीव्हीआर बघतो, जे बंधारे आहेत, बंधारे माहिती आहेत सगळ्यांना, तिथं आपण ट्रान्सपोर्टेशनही करू शकतो आणि वॉटर स्टोअर पण करू शकतो, बरोबर आहे. सो दिस इज डिफरन्स बिटवीन केटीव्हीआर अँड ब्रिजेस. ओके, व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ केटीव्हीआर? आणखी सांगितलं होतं सगळ्यांनी पहिल्या चॅप्टरमध्ये. कोल्हापूर टाईप बंधारा वगैरे असं काही सांगितलं होतं का? हा, म्हणजे केटीव्हीआर म्हणजे कोल्हापूर टाईप वियर म्हणजे बंधारा. ओके, नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ ब्रिजेस connects difficult terrain, easy trade and transportation of goods, reduces traveling time, military use, political and economic importance. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय, कनेक्ट्स डिफिकल्ट टेरेन. ओके, तुम्ही आता वेगवेगळे ब्रिजेस बघितले असतील, जर तुम्हाला समुद्रामधून सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल केला असेल ब्रिज थ्रू, वरळी वांद्रे, त्याला काय म्हणतो आपण, बँड्रा सीलिंग,
हा बघितलंय, मे बी तुम्ही जाऊन पण आलात असाल. ओके, तर अशा प्रकारचे आपण मोठमोठे ब्रिज सुद्धा बांधतो. म्हणजे काय, डिफिकल्ट टेरेनला आपण काय करतो, कनेक्ट करतो. दुसरी गोष्ट काय, इझी ट्रेड अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड. जर डिफिकल्ट टेरेन जोडले, हा दुर्गम जे भाग आहेत ते असे जोडले, तर आपण काय करू शकतो, व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. आणि ट्रान्सपोर्टेशन करू शकतो याचा अर्थ काय, की चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकतो. बरोबर आहे. रिड्युसेस ट्रॅव्हलिंग टाइम. ओके, आता रिड्युसेस ट्रॅव्हलिंग टाइम म्हणजे काय, की जिथं तुम्हाला एक अर्धा तास 2 तास लागत होते एखादा डोंगर वगैरे किंवा एखादी दरी पार करून जायला, हा मे बी त्याच्यामध्ये पाणी असू द्या नाही तर नसू, पण ती जर दरी असेल तर पूर्ण आपल्याला ट्रॅव्हल करून जायला जर वेळ लागत असेल समजा 1 तास, आणि तेच जर आपण ब्रिज कनेक्ट केला, हा ब्रिज तिथं कन्स्ट्रक्ट केला, तर विदिन एक 10 मिनिटात आपण जाऊ शकतो. बरोबर. सो इट रिड्युसेस ट्रॅव्हलिंग टाइम. ओके, नेक्स्ट मिलिटरी यूज. मे बी आता तुम्ही बघितलं असेल रशिया युक्रेनमध्ये, हा जिथं नदी होती त्यांनी तिथला ब्रिज काय केला, स्वतः युक्रेनवाल्यांनीच काय केला, पाडला, कोलॅप्स केला. बरोबर आहे. जेणेकरून काय होईल, की रशियाचे जे काही टँक्स असतील ते लगेच येऊ नये. बरोबर आहे. तर ब्रिज असेल तरच त्याच्यावरून जातील. बरोबर आहे. ब्रिज नसेल तर त्यांना वेळ लागेल, तो दुसरा मार्ग तयार करतील आणि मग जातील. बरोबर आहे. पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता सगळ्यात महत्वाचं काय, की जिथं ब्रिज आहे चांगले, जिथं डिफिकल्ट टेरेन जो आहे एरिया जर कोण कनेक्ट केला तर तिथलं ट्रान्सपोर्टेशन वाढणार आहे, ट्रेड वाढणार आहे. याचा अर्थ काय, की त्या भागाची प्रगती होणार. ओके, नेक्स्ट, दिस इज अ ब्रिज क्रॉस सेक्शन. ओके, कंपोनंट ऑफ ब्रिजेस. जसं की आता तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकताय, these are the components of bridges. ओके, फर्स्ट फ्रॉम फाउंडेशन, हे बघा खाली दिसतंय तुम्हाला स्टील पाईप. आता सगळ्यात महत्वाचं काय, फुटिंग ज्या आहेत त्यांच्या त्या कशा असतात, की या पाईल फुटिंग असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचं फाउंडेशन असतं. मे बी पाईल फाउंडेशन यूज कराल किंवा दुसरं कुठलंही फाउंडेशन यूज कराल तिथं. त्याच्यावरती काय असणार आहे, फुटिंग, फुटिंगच्या वरती कॉलम, कॉलमच्या वरती पियर कॅप, इलॅस्टोमेरिक बेरिंग, ब्रिज ड्रेन, स्टील बीम्स, एफ शेप बॅरियर. जे तुम्ही बघितलं असेल की ब्रिजच्या दोन्ही साईडला बॅरियर असतं. ओके, जसं की आपण रेलिंग प्रोव्हाइड करतो, हा किंवा वरती पॅरापिट वॉल कन्स्ट्रक्ट करतो, त्या पद्धतीने तिथे काय असणार आहे, बॅरियर. ओके, कॉन्क्रीट स्लॅब असेल आणि कॉन्क्रीट स्लॅबच्या वरती वेअरिंग सरफेस असेल. ओके, जो की बिट्युमेनचा असेल किंवा अदर मटेरियल जे यूज करून तिथे काय केलेलं असेल, वेअरिंग सरफेस तयार केलेलं असेल. ओके, सो this is a very important cross section diagram. So will you please draw it within 5 minutes? Draw it fast. And simultaneously give me attendance. Roll number 1. Roll number 4. Roll number 6. Roll number 8. Roll number 11. Roll number 14. 15. Okay, 15 is present. Roll number 17. 18. 19. 23. 25.
Roll number 25. 26. 27. 36. Roll number 36. 37. 39. Roll number 39. 40. 42. Roll number 42. 43. 44. 45. 45 present. 47. Roll number 47. 49. Roll number 49. 51. 53. 53. 54. 55. 54 absent. 57. 61. 62. 63. Okay, once again check absent roll numbers. 11, 25, 26, 39, 42, 47, 49, 51, 54, 63. Okay, these are the roll numbers for absent today. Or okay, draw it fast. All of you or online one. No, sir. Okay, draw it fast. We have to complete at least this bridge point. डायग्राम ड्रॉ करताना पेन्सिल आणि पट्टी वापरली तरी चालेल. सगळ्यांनी चांगली डायग्राम काढत चला. Diagram should be neat and clean. बरेच जण पेननी पण ड्रॉ करत आहेत.
इकडे लक्षात आहे हे असं वेगळं काही नाहीये तिच्यात कॉलम आहे ते दाखवलं वेगळं स्ट्रक्चर नाही completed all of this be fast substructure superstructure so whatever part below this sphere cap that is substructure whatever part above this sphere cap that is superstructure actually this is side foundation त्याच्याऐवजी आपण कुठले फाउंडेशन यूज करू शकतो मेबी तिकडे वेल फाउंडेशन वापरलेलं असेल so foundation doesn't matter finger लिहिलं different types of foundations are there so according to that soil condition we are using that particular foundation okay I see the syllabus for Sela Chakra ni sir मला काही क्वेश्चन वगैरे असेल तर तुम्हाला okay completed okay all of you completed Yes, sir. okay thank you it is time now almost our time is over but we'll extend some more minutes okay next point that is loading on bridge so while design so this is just introduction okay तुम्हाला काही डिझाईनचा पार्ट नाहीये पण हे तुमच्या इंट्रोडक्शन साठी while designing of that particular bridge we are considering this much loads so first load that is dead load live load buoyancy pressure centrifugal force earth pressure seismic load water pressure wind load thermal forces so these are the types of loads okay these loads are considering when we are designing that particular bridge okay ज्यावेळेस आपण या ब्रिजचं डिझाईन करत असतो त्यावेळेस आपण काय करतो या प्रकारचे सगळे लोड हे कन्सिडर करतो त्याच्यावरती अप्लाय करतो आणि आपण काय करतो हा ब्रिज डिझाईन करतो बरोबर ऑनलाईन वाले समजला Yes, sir. okay so you can write down this loading on bridge afterwards aesthetics of bridge aesthetics means
external appearance of that particular bridge. Okay, so external appearance, internal view and sequential view. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ज्या वेळेस आपण ब्रिज डिझाईन करतो किंवा कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस आपण या प्रकारचे सगळे अस्थेटिक व्ह्यू कन्सिडर करत असतो. आता बघा, जसं की या तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकताय की हा ब्रिज कसा दिसतोय, म्हणजे अस्थेटिकली खूप छान दिसतोय, बरोबर आहे. म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स कसा आहे याचा, चांगला आहे, डोळ्यांना असं बघितल्यानंतर काहीतरी छान वाटतं, बरोबर. तर हा या प्रकारे आपण ब्रिजचा एक्सटर्नल व्ह्यू सुद्धा कन्सिडर करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर त्या ब्रिजची ड्युरेबिलिटी आणि स्ट्रेंथ आपण सगळ्यात आधी कन्सिडर करतो आणि मग याचे व्ह्यूज वगैरे कन्सिडर करतो. लक्षात येते. ओके, म्हणजे आपल्याला ब्रिज हा स्ट्रॉंग तर झालाच पाहिजे, पण त्याची ब्युटी सुद्धा वाढवली पाहिजे. Okay, so we'll see types of bridges. First one is steel bridge, second RCC bridge, that is reinforced concrete bridge, and last one that is suspension bridge. So we will see this is types of bridges in next lecture, and we'll finish next point, that is tunnel also. Okay, so in next lecture we'll see whatever types of bridges. Okay, time is over. Okay, shall we stop here? Yes. Okay.